नमस्कार मैत्रिणींनो, करिश्माज किचनमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. मी आज तुम्हाला बनवून दाखवणार आहे कोल्हापूरची झणझणीत मिसळ. त्यासाठी लागणार साहित्य बघूया आपण. ही 4-5 लोकांसाठी बनवणार आहे. तर ही पौशर मिसळ आहे. मटकी वजनी प्रमाण म्हटलं तर 250 ग्रॅम आहे. एक मी मोठा कांदा चिरून घेतला आहे. रस्स्यासाठी आपण साहित्य बघूया. हे एक मोठा कांदा चिरून घेतला आहे लांबडा. खोबरं घेतले मी एक अर्धी वाटी. ही आलं लसणाची पेस्ट आहे, कढीपत्ता आहे, लाल तिखट आहे, एक टोमॅटो कापून घेतला आहे आणि 1 चमचा जिरं आणि 1 चमचा धने घेतले. तर आता आपण रेसिपीला चालू करूया. त्याआधी मी मटकी शिजत टाकूया आपण. कुकर आपला गरम झाला आहे. आधी आपण मटकी शिजवून घेणार आहे. त्यामध्ये थोडंसं एक बारीक चमचा तेल टाकायचं आणि हळद टाकायची. ही मटकी स्वच्छ धुवून घेतल्या ती याच्यामध्ये टाकूया. थोडंसं हलवून घ्यायचं आणि याच्यामध्ये आता आपण पाणी टाकून याला 2 शिट्ट्या करून घेऊया. तर आता मिसळचा रस्सा करण्यासाठी आपण आपले मसाले जरासे भाजून घेऊया. हे धने आणि जिरे आहे, हे भाजून घेऊया. हे आपलं असं भाजलं आलं का याच्यामध्ये कांदा टाकून कांदा पण आपण याच्यामध्ये टाकूया. कांदा पण आपण भाजून घेऊया. कांदा भाजण्यासाठी याच्यामध्ये थोडंसं तेल सोडते. कांदा आपला ब्राऊन होऊन आपण भाजून घेऊया. तर बघा आपला कांदा पण भाजला. बघा आता आपला कांदा भाजला. शिट्ट्या झाल्यात. तर आपण दोन्ही पण गॅस बंद करून घेऊया आपण. आणि हे मिश्रण थंड झाल्यात आपण खोबरं, टोमॅटो आणि कांदा हे सगळं बारीक करून घेऊया. तर बघा आता आपली मटकी पण शिजवून झाली. मी हे वाटण तयार करून घेतले. आता आपण रश्श्यासाठी फोडणी देऊया. त्यासाठी अर्धा चमचा मोहरी घेतल्या, अर्धा चमचा जिरे घेतले, 20-25 कढीपत्त्याची पाने घेतल्यात. हे आलं लसणाची पेस्ट आहे आणि लाल तिखट आणि तेल. आता आपण मिसळ करणार आहे म्हटल्यावर जर आपल्याला थोडंसं जास्त तेल लागेल. तर आता आपण पातेल्यामध्ये तेल सोडूया. तेल गरम झालं का आपलं आपण याच्यामध्ये मोहरी टाकूया. आपण याच्यामध्ये जिरं टाकूया. कढीपत्त्याची पाने,
आणि 1 टेबलस्पून आलं लसणाची पेस्ट. आपण भाजून घेऊया आणि याच्यामध्ये आपण 2 चमचे लाल तिखट टाकू. लाल तिखट तेलामध्ये टाकल्यामुळे आपल्या रस्स्याला चांगला कट येते मिसळच्या. आणि आता आपला हा मसाला भाजून घेऊया त्याच्यामध्ये. त्याला आपण तेल सुटेपर्यंत भाजून घेऊया. तर बघा आता आपल्या मसाल्याला कडेनं तेल सुटले. तर आता आपण याच्यामध्ये पाणी टाकूया. ते मटकी शिजवून घेतलेलं जे पाणी आहे ते आधी टाकते याच्यामध्ये. तर आता आपण त्यामध्ये मीठ टाकू. चवीनुसार मीठ टाका. आणि आपण एखादा छान उकळी आणूया. मग आपली मिसळ खाण्यासाठी तयार होते. तर बघा आता आपल्या रश्श्याला चांगली उकळी पण आली आणि कट पण आलाय. तर आता आपण मिसळ खाण्यासाठी रेडी झाली आहे. आपण याची आता प्लेटिंग करून घेऊया. सगळ्यात आपण आधी शेव टाकूया याच्यावरती. आणि फरसाण. आणि आपण जी मटकी उकळून घेतल्या याच्यावरती टाकूया. हा मिसळीचा कट आपण त्याच्यावरती टाकूया. थोडीशी कोथिंबीर आणि बारीक चिरलेला कांदा आणि याच्यासोबत लिंबू. तर आता आपली मिसळ खाण्यासाठी रेडी झाली. माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.